मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज झालेत। भुजबळांच्या नाराजीची दखल राष्ट्रवादीने त्वरित घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव यांनी रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये छगन भुजबळ यांची काल भेट घेतली। राष्ट्रवादी पक्षाकडून छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र आज विधिमंडळ परिसरात प्रतिक्रिया देताना भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, मला डावललं तर काय फरक पडतो, मला डावललं किंवा फेकलं काय फरक पडत नाही असं म्हणत भुजबळांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। वरिष्ठांना डावललं गेलेलं आहे। तुम्ही आणि तुमचे आणखी एक सहकारी दिलीप वळसे पाटील कुठेतरी नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जातंय असं त्यांनी सांगितलं आम्हाला। भुजबळ साहेब, जितेंद्र आव्हाड म्हणतात की ओबीसींवरती अन्याय झालेला आहे। एवढ्या ज्येष्ठ मंत्र्यांचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे, परंतु त्यांना न्याय द्यायला हवा होता। मग काय सांगू त्याच्यावर? सर, जरांगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे। त्याचं बक्षीस मिळालं ना। तुझे बोलशील तेच मी बोलणार का बाबा? तुम्ही जे बोलणार तेच मी माझं तोडणार। मला जे काय बोलायचं बोलत चला। पक्षामध्ये सर, नाशिकमध्ये आपल्या फार्म हाऊसवर, नाशिक फार्म हाऊस, भुजबळ फार्म हाऊसवर अनेक समर्थक लोक गोळा होत आहेत। पक्षाकडनं काही वेगळी जबाबदारी वगैरे देण्यात येणार आहे का? अजितदादांकडनं काही बोलण्यात आलं का तुम्हाला? डावलणं किती महत्वाचं, किती पक्षामध्ये एकतर्फा चाललंय असं वाटतंय का? अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय फरक पडतो? काल संध्याकाळपासून भुजबळाशी बोलणं झालंय का? कारण का मंत्रिपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं? छगन भुजबळ काही संपलं नाही ना। ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना। त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी? त्यांना विचारा ना तो प्रश्न। पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये, तिन्ही प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसतात आहेत। चांगली गोष्ट आहे। पुढे भूमिका काय राहील भुजबळ साहेब? कधी कधी जागा नसते बॅनरवर। आपने अपनी पार्टी की इस बात की जिक्र किया, पार्टी के सामने, अजित पवार के सामने। कुछ जरूरत नहीं समझा मैं। चलिए। सध्या नाराज भुजबळांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दखल घेण्यात येत आहे। छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवरती पाठवण्याच्या चर्चा गेले 2 दिवस आहेत। नितीन पाटील यांच्या जागी भुजबळांना राज्यसभा देण्यात येणार असंही सांगण्यात येत आहे। याआधी भुजबळांनी राज्यसभेवरती जाण्याची इच्छा व्यक्त केलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती एबीपी माझाला पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की मंत्रिमंडळामध्ये जरी स्थान दिलेलं नसलं तरी पण राज्यसभेमध्ये भुजबळांना आता खासदारकी देण्याबाबतीमध्ये प्रयत्न सुरू आहेत आणि त्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसेल तरी सुद्धा त्यांना राज्यसभेवरती पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।